संधी आणि सूर्योदय या दोन गोष्टीमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबात दोन्ही पण नसतात. त्यामुळे आलेल्या संधीचं योग्य वेळी सोनं करायला आणि लवकर उठून सूर्योदय बघायला कधीच विसरायचं नाही. नमस्कार मित्रांनो, स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र या विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक 2. या अगोदर मी लेक्चर क्रमांक 1 आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. कृपया बघितलं नसेल तर बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लेक्चर क्रमांक 1 ची लिंक दिलेली आहे. तुम्ही 1, 2, 3, 4 अशा प्रकारे व्यवस्थित या सिरीज मधले लेक्चर बघत गेले तर तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल किंवा ही सिरीज अत्यंत सुंदररित्या तुम्हाला समजेल. त्यामुळे लेक्चर क्रमांक 1 आवर्जून बघून घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे. आपलं व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करून ठेवा, टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा. आगामी एक्झामसाठी काही महत्त्वाची माहिती किंवा अपडेट मी तिथं टाकत असतो. तिसरी महत्त्वाची आणि अतिमहत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला मी जे शिकवतोय ते आवडत असेल, काहीतरी वेगळेपणा वाटत असेल, काहीतरी चांगलं वाटत असेल तर कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. जे तुम्हाला मिळतंय ते तुमच्या मित्रांना पण मिळू द्या, जेणेकरून त्यांनाही आगामी एक्झाम मध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. आलं लक्षात? ओके, आता मी आपला कुठलाही वेळ घेणार नाही, सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. आता सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, आपली ही अर्थशास्त्र विषयाची एक ऑनलाईन बॅच आहे. मित्रांनो, या बॅच मध्ये मी अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन दिलेलं आहे. त्यामुळे ज्याला कोणाला अगदी बेसिक पासून हाय लेवल अगदी व्यवस्थितरित्या परफेक्ट अर्थशास्त्र हा विषय शिकायचा असेल, आयोगाच्या दृष्टीने अर्थशास्त्र हा विषय शिकायचा असेल तर नक्कीच मला एकदा संधी द्या तुम्हाला अर्थशास्त्र शिकवण्याची. या बॅच आपली जी आहे तर आपल्या ऍपवर उपलब्ध आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची पण लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जा, आपलं ऍप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. ओके, एकच गोष्ट परत एकदा सांगतो या बॅच बद्दल. मित्रांनो, अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला अवघड वाटत असेल, ही बॅच केल्यानंतर सगळ्यात सोपा विषय तुम्हाला अर्थशास्त्र वाटायला लागेल आणि तुमचा सगळ्यात आवडता विषय हा अर्थशास्त्र होईल. आलं लक्षात? आता याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. बाकी तुम्ही माझे युट्यूबवरचे व्हिडिओ बघा, शिकवण्याची क्वालिटी बघा, शिकवण्याची पद्धत बघा. त्याच्यापेक्षा खूप डिटेलमध्ये आणि खूप सुंदररित्या मी या ॲपमध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे किंवा बॅचमध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. तुम्ही जाऊन ही बॅच जॉईन करू शकता. चला मित्रांनो, आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आपल्या आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न विचारलेला आहे कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2021. चला सांगा, कधी विचारलेला प्रश्न आहे? कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2021. काय प्रश्न आहे सांगा? खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला एकूण 3 विधाने दिलेले आहे आणि वरील पैकी कोणतं विधान चूक आहे, चूक ओळखायचं सांगितलेलं आहे. ओके, अगोदर आपण 3 विधान वाचून घेऊयात. पहिलं विधान, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली. ओके, आता विधान अ वाचून आपलं हे तर लक्षात आलं की आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो विचारलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीवर. ओके, त्यानंतर विधान ब आहे मित्रांनो, या समितीमध्ये म्हणजे कोणत्या समितीमध्ये? राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगीळ आणि प्राध्यापक VKR V राव यांचा समावेश होता. आणि तिसरं, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आला आणि दुसरा अहवाल 1954 मध्ये आला. वरील पैकी कोणते विधान चूक आहे? फक्त अ आणि ब फक्त, अ आणि क फक्त, ब आणि क फक्त. ओके, चाल, आता एक गोष्ट प्रश्न वाचून आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की प्रश्न विचारला गेलेला आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीवर. बोला, कशावर? राष्ट्रीय उत्पन्न समितीवर. या प्रश्नाचं अनालिसिस सांगण्या अगोदर, या प्रश्नाचं विश्लेषण सांगण्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ती तुम्ही तुमचे कान उघडे ठेवू नये का? राष्ट्रीय उत्पन्न समिती या घटकावर किंवा या मुद्द्यावर आयोगाने आतापर्यंत 8 ते 10 वेळा प्रश्न विचारलेला आहे. बोला, मी काय बोलतो? रिपीट करतो. राष्ट्रीय उत्पन्न समिती या मुद्द्यावर किंवा या घटकावर आयोगाने आतापर्यंत 8 ते 10 वेळा प्रश्न विचारलेला आहे. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला आता राष्ट्रीय उत्पन्न समिती हा घटक काय आहे हे समजावून सांगेल, त्याच्याबद्दलची सगळी माहिती सांगेल, मला पूर्ण विश्वास आहे आतापर्यंत आयोगाने जे यावर प्रश्न विचारलेले आहेत ते तर तुमचे सहज सुटतील. शिवाय भविष्यात पण आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकणार नाही म्हणजे नाही. इतकं डिटेल आणि इतकं व्यवस्थित मी सगळा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके, आता समजून घ्या मित्रांनो. सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊयात की राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तरी काय? राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तरी काय? बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समिती, ओके,
राष्ट्रीय उत्पन्न समिती ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1947 ला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी स्थापन केलेली तात्पुरती समिती आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. ओके, चालेल. मला सांगा राष्ट्रीय उत्पन्न समितीचं काम काय असेल? मग भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणे. आणि राष्ट्रीय उत्पन्न समिती कायमस्वरूपी स्थापन झालेली संस्था होती की तात्पुरती? एक तात्पुरती स्थापन झालेली संस्था होती. कशासाठी? स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? आणि यावरच आयोगाने आतापर्यंत 8 ते 10 वेळा प्रश्न विचारलेले आहे. ते आपण आता याचा अनालिसिस बघताना बघूयात. ओके, मला एकदा परत सांगा, काही प्रॉब्लेम नाही रिपीट केला तर, कारण तुमच्यासाठीच महत्वाचं आहे. सांगा परत, राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या स्थापनेचा उद्देश काय होता? स्वातंत्र्यानंतर भारताचं काय मोजणे? राष्ट्रीय उत्पन्न मोजणे. राष्ट्रीय उत्पन्न मोजून भारत सरकारला सादर करणे हे काम होतं कुणाचं? राष्ट्रीय उत्पन्न समितीचं. क्लिअर इथपर्यंत? चाल. आता बघा मित्रांनो, याचं आपण अनालिसिस बघूयात. बघा, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे पहिले पाऊल, बघा, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे पहिले पाऊल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती होय. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जी पहिली समिती, पहिली संस्था आपण स्थापन केली तिला आपण म्हटलं राष्ट्रीय उत्पन्न समिती. आणि मित्रांनो, या समितीची स्थापना झालेली आहे 4 ऑगस्ट 1949. गोंधून ठेवा आतावर, 4 ऑगस्ट 1949. आयोगाने आतापर्यंत 4 ते 5 वेळा इसं फसवलेलं आहे फक्त राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या स्थापनेमध्ये. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झालेली आहे 4 ऑगस्ट 1949. कधी झाली बोला? 4 ऑगस्ट 1949. बोला कधी झाली? 4 ऑगस्ट 1949. आणि मित्रांनो, या समितीचे अध्यक्ष होते प्रोफेसर पी.सी. महालनोबिस. बोला अध्यक्ष कोण होते? पी.सी. महालनोबिस. बोला अध्यक्ष कोण होते? पी.सी. महालनोबिस. त्यानंतर हिचे 2 सदस्य होते मित्रांनो, एक होते डी.आर. गाडगीळ आणि दुसरे होते व्ही.के.आर.व्ही. राव. चला बोला, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे 2 सदस्य कोणते? डी.आर. गाडगीळ एक आणि दुसरे व्ही.के.आर.व्ही. राव. चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली? 4 ऑगस्ट 1949. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रोफेसर पी.सी. महालनोबिस. 2 सदस्य होते कोण? डी.आर. गाडगीळ, व्ही.के.आर.व्ही. राव. एवढ्याच माहितीवर आतापर्यंत 7 ते 8 वेळा प्रश्न आहे. हे मी जे सांगितलं तेवढंच. आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीचा उद्देश काय होता? स्वातंत्र्यानंतर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजून भारत सरकारला सादर करणे. आणि मित्रांनो, या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि आपला पहिला अहवाल भारत सरकारला सादर केला. कधी? 1951 मध्ये. आणि हा अहवाल सादर करताना किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना राष्ट्रीय उत्पन्न समितीनं जे आधारभूत वर्ष गृहीत धरलं होतं ते धरलं होतं 1948-49. आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीचा अंतिम किंवा दुसरा अहवाल आला 1954 मध्ये. आणि मित्रांनो, त्यावेळेस पण राष्ट्रीय उत्पन्न समितीनं 1948-49 हे आधारभूत वर्ष गृहीत धरलं होतं. ओके, चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा उद्देश काय? राष्ट्रीय उत्पन्न समितीचा उद्देश राष्ट्रीय उत्पन्न मोजणे भारत सरकारचा. आणि पहिली संस्था किंवा पहिली समिती आहे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेली. कशासाठी? देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. स्थापना सांगा? 4 ऑगस्ट 1949. अध्यक्ष सांगा? पी.सी. महालनोबिस. 2 सदस्य सांगा? डी.आर. गाडगीळ, व्ही.के.आर.व्ही. राव. पहिला अहवाल कधी दिला? 1951. दुसरा अहवाल कधी किंवा अंतिम अहवाल कधी दिला? 1954. आणि हा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना राष्ट्रीय उत्पन्न समितीने कोणत्या आधारभूत वर्ष गृहीत धरलं? 1948-49. आता तुम्हाला ह्या पेजवरचं सगळं समजलं, शिवाय एक आधारभूत वर्ष, कारण त्याबद्दल मी डिटेल तुम्हाला सांगितलं नाही, पण तुम्हाला सांगू इच्छितो. आपला जो दुसरा प्रश्न आहे, हा प्रश्न क्रमांक 1 आहे. क्वेश्चन नंबर 2 किंवा दुसरा जो प्रश्न आहे आपला तो याच्यावरच आहे, आधारभूत वर्षाच्या संदर्भात. मग तिथं आधारभूत वर्ष काय आहे, कोणते कोणते आहे ते मी डिटेल सांगणार आहे. लक्षात? त्यामुळे याचा प्रश्न सोडून द्या. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. बघा मित्रांनो, कंबाईन गट ब पूर्व 2021 प्रश्न आहे. 3 विधानापैकी पहिलं विधान वाचतो एकदा परत. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली. बरोबर आहे का रे? ऑब्वियस नाही. 4 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झालेली. कधी? 4 ऑगस्ट 1949. मग अविधान बरोबर असेल का? अजिबात नाही. लक्षात ठेवा. दुसरं विधान, या समितीमध्ये पी.सी. महालनोबिस आणि प्राध्यापक डी.आर. गाडगीळ आणि प्राध्यापक व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होता की पी.सी. महालनोबिस कोण होते या समितीचे? अध्यक्ष. आणि 2 सदस्य होते कोण? डी.आर. गाडगीळ आणि व्ही.के.आर.व्ही. राव. म्हणून विधान ब बरोबर. त्यानंतर क, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1954 मध्ये आणि दुसरा किंवा अंतिम अहवाल आला पहिला अहवाल आला 1951 मध्ये आणि अंतिम आणि दुसरा अहवाल आला 1954 मध्ये. बरोबर, आता सांगितलं. आणि यासाठी आधारभूत वर्ष कोणतं गृहीत धरलं होतं? 1948-49. आता आधारभूत वर्ष काय आहे मी पुढच्या
क्वेश्चन मध्ये, याच्या नंतरच एक क्वेश्चन आहे त्यामध्ये डिटेल सांगतो. आपल्याला वरीलपैकी कोणते विधान चूक आहे हे ओळखायचंय. मग फक्त कोणतं चूक आहे? अ विधान चूक, फक्त अ उत्तर. कळतंय? अशा आयोगाने 7 ते 8 वेळा प्रश्न विचारलेले. एवढं मी जे सांगितलं डोक्यात फिट करून ठेवा. याच्या नंतर जर राष्ट्रीय उत्पन्न समितीवर प्रश्न आला रे आला, चुकणार नाही म्हणजे नाही. आणि अजून पण मी राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दल डिटेल अनालिसिस अजून पुढे घेतो, काळजी करू नका. आयोगाला जाऊ द्या कुठे जाते. आपण इतकं ऍडव्हान्स व्हायचं ना मित्रांनो, आयोगाच्या पुढे 2 पावलं. मग बघूयात कसे मार्क्स येत नाही तर. ओके चाल, आता हे तुम्हाला मी सगळं सांगितलं. आता राष्ट्रीय उत्पन्न समितीने जे राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते त्याच्यातून काही निष्कर्ष आपण काढलेले आहेत. पहिला निष्कर्ष कशाचा? राष्ट्रीय उत्पन्न समितीने जे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं सगळ्यात अगोदर, त्याच्यातून काही निष्कर्ष काढले. पहिला निष्कर्ष, खाणकाम उत्पादन व हस्तव्यवसाय यांचा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात 1/6 वाटा आहे. दुसरा निष्कर्ष, वाहतूक व दळणवळण आणि वाणिज्य या क्षेत्राचा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात 1/6 पेक्षा थोडा जास्त वाटा आहे. तिसरा निष्कर्ष, आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा 1/3 आहे. त्यानंतर पुढचा निष्कर्ष, राष्ट्रीय उत्पन्नात कृषी आणि संलग्न क्षेत्र, कृषी असेल, मत्स्य व्यवसाय असेल, वनिकी व्यवसाय असेल, या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा निम्म्यापेक्षा जास्त आहे. निम्म्यापेक्षा म्हणजे 50% पेक्षा जास्त राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा आहे. कशाचा? कृषी आणि संलग्न क्षेत्राचा. पुढचा निष्कर्ष आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पन्नात म्हणजे NDI यामध्ये शासकीय क्षेत्राचा वाटा 7.6% आहे. आणि मित्रांनो, या समितीनं जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर या समितीनं सांगितलं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी रुपये आहे. किती सांगा? 8,000, त्यावेळा 8,650 कोटी. आणि दरडोही उत्पन्न आहे 246.90 रुपये. म्हणजे काय? तर भारतातले जे सगळे नागरिक आहे, भारतातले सगळे नागरिक मिळून कमवत आहे 8,650 कोटी रुपये. म्हणजेच काय? 8,650 कोटी हा आपला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. आणि प्रत्येक व्यक्ती या राष्ट्रीय उत्पन्नाला जर भागिले आपण लोकसंख्या केलं देशाची, बरोबर, तर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला किती रुपये येतात हे उत्तर येईल. म्हणजे दरडोही उत्पन्न किती? तर किती? 246.90 रुपये. एवढे एक व्यक्ती दरडोही, प्रत्येक डोक्याला, प्रत्येक माणसी 246.90 रुपये कमवतात. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचे काही निष्कर्ष किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीने जे राष्ट्रीय उत्पन्न मोजले त्याच्यातले काही निष्कर्ष व्यवस्थित लक्षात ठेवा. यावर आयोगाचा आतापर्यंत प्रश्न नाही, पण मी तुम्हाला सांगितलं आपण 2 पावलं कसे राहायचं, नेहमी पुढे राहायचं. प्रश्न आला चुकता कामा नये. जे हे बघा मित्रांनो, रिझल्ट येण्यासाठी खूप लोक प्रयत्न करताय, पण तुम्हाला रिझल्ट कधी येईल? तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. आता मी जे पहिलं सांगितलं ना तुम्हाला, ते सगळ्या लोकांनी ते परफेक्ट करून ठेवलेलं आहे. पण जर आयोगाला असं वाटलं की आता हे विचारून बोर झाला, आता वेगळं काहीतरी विचारू, इकडे येईल आयोग. क्लिअर? कारण हा आयोगाचा फेवरेट मुद्दा आहे, राष्ट्रीय उत्पन्न समिती. ओके, मी अशी अपेक्षा करतो की मागच्या स्लाइडवरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. अजून काही महत्वाचे मुद्दे राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दल मित्रांनो. राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी निव्वळ उत्पादन पद्धत व निव्वळ उत्पन्न पद्धत या 2 पद्धती सुचवल्या. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहे, जे मी पुढे एखादं लेक्चर घेईल त्यामध्ये तुम्हाला मी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती सांगणार आहे. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत, त्याची मी चर्चा इथं करत नाही. पण ज्या वेळेस राष्ट्रीय उत्पन्न समितीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपण 2 पद्धती विचारात घेतल्या पाहिजे, एक निव्वळ उत्पादन पद्धत आणि दुसरी निव्वळ उत्पन्न पद्धत. आणि हाच प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे? की राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणत्या 2 पद्धती सुचवल्या? पहिलं निव्वळ उत्पादन पद्धत आणि दुसरं निव्वळ उत्पन्न पद्धत, म्हणजे उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. कळतंय? आणि ते भारतात सध्या राष्ट्रीय उत्पन्न जे मोजलं जातं ते या 2च पद्धतीनुसार मोजलं जातं, उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. पण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण 3 पद्धती आहे, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. त्याच्याबद्दल मी इथं काहीच बोलत नाही, फक्त हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, ते मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समितीनंतर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीनंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेची स्थापना केली. आता समजून घ्या इथं मित्रांनो, अजून एक खालचं एक वाक्य वाचतो त्यानंतर समजून सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीनुसार CSO ची स्थापना करण्यात आली आणि तिच्या मदतीला NSSO ची स्थापना करण्यात आली. आता समजून घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, भारतात स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी स्थापन झालेली राष्ट्रीय उत्पन्न समिती ही तात्पुरती समिती होती. तिने एकदा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, नंतर मोजलं नाही. पण
मला सांगा रे, एवढ्या मोठ्या देशाचं किंवा कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणं गरजेचं आहे. बस मग यासाठी एक कायमस्वरूपी संस्था असणं गरजेचं आहे की नाही? येस. मग याची शिफारस राष्ट्रीय उत्पन्न समितीनं केली की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक कायमस्वरूपी संस्था स्थापन करा. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर कायमस्वरूपी संस्था म्हणून स्थापन झाली CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन, केंद्रीय सांख्यिकी संघटना. मग राष्ट्रीय उत्पन्न समिती गेली. आता तिथून पुढे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक संस्था कायमस्वरूपी स्थापन झाली, जिचं नाव आहे CSO, केंद्रीय सांख्यिकी संघटना किंवा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस. कळतंय? आणि मित्रांनो, खाली वाक्य आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारसीनुसार CSO ची स्थापना करण्यात आली आणि तिच्या मदतीला NSSO ची स्थापना करण्यात आली. म्हणजे बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम कुणाकडे देण्यात आलं आता? कायमस्वरूपी CSO. आणि मित्रांनो, हिच्या मदतीला अजून एक संस्था स्थापन करण्यात आली, जिचं नाव आहे NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. आणि मित्रांनो, याचं काम काय होतं? NSSOचं काम होतं वेगवेगळे सर्वेक्षण करणे, वेगवेगळी माहिती जमा करणे, वेगवेगळी आकडेवारी जमा करणे, आणि ही आकडेवारी कुणाला आणून देणे? CSO ला आणून देणे. आणि CSO काय करत होतं? ही NSSO ने दिलेली माहिती, NSSO ने दिलेली आकडेवारी, NSSO ने केलेले सर्वेक्षण, या सगळ्या सर्वेक्षणाचा अभ्यास करत होतं, त्याचं अनालिसिस करत होतं, आणि मग भारताचं काय मोजत होतं रे? राष्ट्रीय उत्पन्न. कोण? CSO. आणि मित्रांनो, ह्याची प्रक्रिया चालली 2019 पर्यंत. मग तुम्ही म्हणता सर 2019 पर्यंत CSO ने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, NSSO ने त्याला मदत केली, मग 2019 नंतर झालं काय? तर 2019 नंतर काय झालं बघा मित्रांनो, या दोघांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि एक संस्था स्थापन करण्यात आली, जिला म्हटलं जातं NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. आणि सध्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम जे आहे तर ते कुणाकडे आहे? NSO कडे. कधीपासून? 2019 पासून. या दोघांचं एकत्रीकरण करून कोणती संस्था स्थापन केली? NSO. सॉरी, पुढील काळामध्ये याच्यावर प्रश्न असतील मित्रांनो, लक्षात घ्या व्यवस्थित. माझा अंदाज क्लिअर इथपर्यंत. आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय हे अगदी व्यवस्थितरित्या समजलं असेल. मी काय काय सांगितलं एकदा 1 मिनिट घेतो तुमचा आणि परत रिव्हाइज करतो तुमच्यासाठी. ओके. राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या स्थापनेचा उद्देश स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजून कोणाला सादर करणे? सरकारला. ही समितीची स्थापना कधी झाली? 4 ऑगस्ट 1949. अध्यक्ष सांगा? PC महालनोबिस. 2 सदस्य सांगा? DR गाडगीळ, VK राव. पहिला अहवाल 1951, दुसरा अहवाल 1954. कोणता आधारभूत वर्ष? 1948-49. त्याची चर्चा मी आता पुढे करणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीने कोणत्या 2 उत्पन्न मोजण्यासाठी कोणत्या 2 पद्धती सुचवल्या? निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत. हे वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न समितीनंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कायमस्वरूपी स्थापन झालेली संस्था CSO, तिच्या मदतीला NSSO, या दोघांचं एकत्रीकरण करून 2019 ला NSO. आणि सध्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजतोय? NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, 2019 पासून. क्लिअर? फिट? परफेक्ट. चाल, आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. तो प्रश्न म्हणजे पुढील कोणते विधान योग्य आहे? हा प्रश्न आहे मित्रांनो STI पूर्व परीक्षा 2014. चला सांग, कधीचा प्रश्न आहे? STI पूर्व परीक्षा 2014. बघा मित्रांनो, 2 विधान दिलेले आहेत आपल्याला, अ आणि ब. आपल्याला कोणतं योग्य आहे ते ओळखायचंय. चाल, पहिलं बघा. आता मित्रांनो, ह्या प्रश्नाचा मी खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित बघा, काही स्किप करू नका, काही फरक नाही पडत. जर तुम्हाला असं वाटलं सर तुम्ही शिकवलं ना, आम्हाला काहीच शिकायला नाही भेटलं नवीन, मला फक्त एक मेसेज करा, कॉल करा, मी शिकवणं सोडून देतो, असं होतच नाही. मी युनिक देण्याचा प्रयत्न करतो आणि परफेक्ट सोप्या भाषेत सहजरित्या ज्या गोष्टी आयोगाला तुम्हाला लक्षात येतील तशा देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं फक्त विश्वास ठेवायचा आणि पूर्ण बघत चालायचं. मला पूर्ण माझ्या शिकवण्यावर, माझ्या नॉलेजवर मला पूर्ण विश्वास आहे. मी आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर मला पूर्ण विश्वास आहे की 100% तुम्हाला या गोष्टी सगळ्या कामं येणार म्हणजे येणार. फुल कॉन्फिडन्सने सांगतोय. आलं लक्षात? ओके. चाल, बघा मित्रांनो, पहिलं आपलं विधान आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप तुम्हाला वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच मी तुम्हाला आता मागच्या लेक्चर पासून कानावर टाकतोय, हळूहळू तुमच्या लक्षात येतंय बरंच. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या म्हणजे कधी रे मित्रांनो? सध्या म्हणजे हा प्रश्न कधीचा आहे? STI पूर्व 2014चा, म्हणजे त्यांना 14ला म्हणायचंय सध्या. तेव्हा विचारलेला प्रश्न आहे ना, सध्या म्हणजे 2014ला. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या म्हणजे 2014ला केंद्रीय सांख्यिकी संस्था म्हणजेच काय? CSO. आताच मी CSO बद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. CSO 2005-06 या वर्षाचा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. आणि दुसरं विधान आहे
या 2005-06 पूर्वी 2000-2001 हे आधारभूत वर्ष होतं. आणि आपल्याला योग्य विधान ओळखायचंय, केवळ अ, केवळ बी, ए आणि बी दोन्ही, ए आणि बी दोन्ही नाही. आता समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. हा प्रश्न कधीचा आहे? STI पूर्व 2014चा. आता हा प्रश्न वाचून एक गोष्ट तर आपल्या लक्षात आली, ती म्हणजे आधारभूत वर्षावर हा प्रश्न आहे. आतापर्यंत कोणते कोणते वर्ष, आधारभूत वर्ष, कधी कधी पासून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणे यासाठी गरजेचं आहे. म्हणजे कशावर प्रश्न आहे सांगा आपला? आधारभूत वर्ष. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मित्रांनो बेस इयर. मग काय आहे आधारभूत वर्ष? ओके, आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आधारभूत वर्ष एक असं वर्ष असतं ज्या वर्षी वस्तू आणि सेवेच्या किमती ह्या जास्त वाढलेल्या नसतात, जास्त कमी झालेल्या नसतात किंवा स्थिर असतात. म्हणजे आधारभूत वर्ष म्हणून असं वर्ष मानलं जातं ज्या वर्षात वस्तू आणि सेवेच्या किमती जास्त वाढलेल्या नसतात, सर्वसामान्यांना परवडतील अशा किमती त्या वर्षात वस्तू आणि सेवेच्या असतात, ज्या देशामध्ये वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्या वस्तू आणि सेवेच्या. असं एखादं वर्ष असेल तर त्या वर्षाला आपण आधारभूत वर्ष म्हणून गृहीत धरतो किंवा आधारभूत वर्ष म्हणून मानतो. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? ओके, आतापर्यंत आपण 8 वेळा आधारभूत वर्ष मानलेले आहेत. किती वेळा? 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा. ओके, हा प्रश्न विचारलेला आहे 2014ला, लक्षात घ्या व्यवस्थित. ओके, किती वेळा? 8 वेळा. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता मी फक्त तुम्हाला 8 वेळा आधारभूत वर्ष जे आहे तर सांगणे हा झाला रट्टा मारून इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणे. रट्टा कळतो ना? येस, पाठांतर. ओके, पण हे तुम्हाला कोणी सांगितलंय का रे आतापर्यंत? कदाचित सांगितलं असेल नसेल मला माहिती नाही, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे आधारभूत वर्षाचा उपयोग कशासाठी केला जातो हे तर माहिती आहे आतापर्यंत. आधारभूत वर्ष कोणकोणते आहे लक्षात, पण आधारभूत वर्षाचा उपयोग काय याचा शॉर्टकट मध्ये मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला समज, मला 100% माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल की आधारभूत वर्ष आपल्याला कशासाठी आपण वापरतो. पण ते सांगण्या अगोदर, आधारभूत वर्षाची डिटेल चर्चा करण्या अगोदर मी तुम्हाला आधारभूत वर्षाबद्दल काही फॅक्च्युअल डेटा सांगतो, तो डोक्यात फिट करून ठेवा. आपला प्रश्न एवढ्यावरच सुटतो पण त्यापेक्षा ऍडव्हान्स 2 पावलं पुढं. आलं लक्षात? ओके, बघा मित्रांनो, आधारभूत वर्षाबद्दल काही गोष्टी बघूयात. आधारभूत वर्ष किमतीच्या दृष्टीनं एक सामान्य वर्ष असते. म्हणजे या वर्षी किमतीमध्ये मोठी चढ उतार झालेली नसते. साध्या सोप्या सरळ भाषेत ज्या वर्षाला आपण आधारभूत वर्ष मानतो ते वर्ष किमतीच्या दृष्टीने एक सामान्य वर्ष असतं. सर्वसामान्यांना परवडतील अशा किमती त्यामध्ये असतात. खूप जास्त चढ उतार किंवा विशेषतः चढ किंवा जास्त किमती त्या वर्षात वस्तू आणि सेवेच्या झालेल्या नसतात. त्या वर्षाला आपण कोणतं वर्ष म्हणून मानतो? आधारभूत वर्ष. की हा मुद्दा फक्त डोक्यात ठेवा. हे सांगितल्यानंतर मी थोडंसं जे अनालिसिस वेगळं घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे 100% क्लिक होईल. हा फॅक्च्युअल डाटा आधारभूत वर्षाबद्दल लक्षात ठेवा. कशाबद्दल? आधारभूत वर्षाबद्दल. अजून एक महत्वाचा मुद्दा, आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक हा 100 मानला जातो. डोक्यात फिट करून ठेवा, प्रश्न आलेला आहे. आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक किती आहे? 100. ओके, आतापर्यंत मित्रांनो इकडे लक्ष द्या, इथं शृंखला म्हणजे काय? सिरीज. म्हणजे आतापर्यंत आपण 8 वेळा आधारभूत वर्ष जाहीर केलेले आहेत. किती वेळा? 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा. आणि मित्रांनो आता इथं दिलेला आहे तक्ता, एक शृंखला म्हणजे सिरीज. एकूण टोटल 8 वेळा आपण आधारभूत वर्ष जाहीर केलेले आहेत. कोणते कोणते आधारभूत वर्ष आपण जाहीर केलेले आहेत ते आधारभूत वर्ष. त्यानंतर हे आधारभूत वर्ष आपण कधीपासून स्वीकारलं किंवा या आधारभूत वर्षानंतर चा उपयोग आपण कधीपासून करायला लावलो, त्याची सुरुवात कधी झाली, त्याचे हे इयर दिलेले आहेत. आणि आधारभूत वर्ष स्वीकारण्याची शिफारस कोणत्या समितींना केली का त्याच्याबद्दल काही महत्वाच्या समित्या मी दिलेल्या आहेत, काही महत्वाचे व्यक्ती मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, लक्ष द्या मित्रांनो, फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवा. तुम्हाला ज्यावेळेस लेक्चर संपेल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक हॅपी होताल. अरे भारी 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 सरांनी छान शिकवलं बरं. 8 वेळा आधारभूत वर्ष आपण स्वीकारलेले आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं. ओके, पहिलं आधारभूत वर्ष कोणतं होतं आपलं सांगा रे? 1948-49. बोला, पहिलं आधारभूत वर्ष कोणतं होतं भारताचं? 1948-49. कधीपासून? 1956 पासून आपण या CSOने याच्यानुसार जे आहे तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यास सुरुवात केली, किंवा 1956 पासून आपण हे आधारभूत वर्ष गृहीत धरायला लागलो. कोणतं? 1948-49. ही यादी पाठ करून ठेवायची मित्रांनो, परफेक्ट, डोक्यात फिट. दुसरं आधारभूत वर्ष कोणतं रे आपलं? 1960-61. याची सुरुवात झाली 1967 पासून. तिसरा आधारभूत वर्ष 1970-71. याची सुरुवात झाली 1978 पासून. चौथा आधारभूत वर्ष 1980-81. याची सुरुवात झाली 1988 पासून. पाचवा आधारभूत वर्ष 1993-94. याची सुरुवात झाली 1999 पासून. सहावा आधारभूत वर्ष 1999-2000. याची सुरुवात झाली 2006 पासून. सातवा आधारभूत वर्ष 2004-05. हे 2 लक्षात ठेवा व्यवस्थित. 2004-05 याची सुरुवात झाली 2010 पासून. आणि 8वा आधारभूत वर्ष 2011-12. याची सुरुवात झाली 31 जानेवारी 2015 पासून. ओके, आता समजून घ्या मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या.
अजून एक महत्वाची गोष्ट, जे 7वं आपलं आधारभूत वर्ष होतं 2004-5 हे स्वीकारण्याची शिफारस केली अभिजित सेन गुप्ता यांनी. कोणी सांगा? अभिजित सेन गुप्ता. आणि जे 11-12 हे आपलं आधारभूत वर्ष आहे हे आपण 2015 पासून स्वीकारलं, याची शिफारस केली होती प्रो के सुंदरम यांनी. कोणी सांगा? प्रो के सुंदरम. आणि 2004-5 ची अभिजित सेन गुप्ता. ओके. आता प्रश्न कुठे येतो आपल्याला समजून घ्या. आपले प्रश्न इथंच येतो, त्याच्या बाहेर अजून प्रश्न आलेला नाही. प्रश्न कुठे येतो? तुम्हाला विचारलं जातं आधारभूत वर्ष कोणतं आहे किंवा कोणतं नाही. तुम्हाला हे आधारभूत वर्ष डिटेल पाठ पाहिजे, 8 आधारभूत वर्ष व्यवस्थित, आणि त्याची सुरुवात कधीपासून झाली हे पण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 2004-5 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्याची शिफारस अभिजित सेन गुप्ता यांनी केली हे व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि 2011-12 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्याची शिफारस प्रो के सुंदरम यांनी केली हे पण माहिती पाहिजे. आणि सध्या आपला आधारभूत वर्ष कोणतं आहे मित्रांनो? 2011-12. याच्या अगोदर कोणतं होतं? 2004-5. आणि त्याच्या अगोदर कोणतं होतं? 1999-2000. क्लिअर मित का? आता आपल्या प्रश्नाकडे आपण येतो, व्यवस्थित लक्षात घ्या. फक्त मी तुम्हाला प्रश्न सांगण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट अजून विचारतो. आपण 2011-12 हे आधारभूत वर्ष कधीपासून स्वीकारलं? 2015. दिलं का? 31 जानेवारी 2015. हे एक लक्षात ठेवा. क्लिअर? त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपलं आधारभूत वर्ष कोणतं होतं? 2004-5. व्यवस्थित लक्षात घ्या. आणि त्याच्या अगोदर कोणतं होतं? 1999-2000. ह्या 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता आपल्या प्रश्नाकडे आपण येऊयात. बघा प्रश्न काय आहेत मित्रांनो. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात मी आधारभूत वर्षाचा उपयोग तुम्हाला सांगणार आहे, त्याबद्दल निश्चित राहा. आता फक्त फॅक्च्युअल डाटा सांगतो, आपला प्रश्न आपण सोडून घेऊयात आणि मग एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला नंतर सांगतो. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या म्हणजे कधी रे मित्रांनो? 2014. कारण सध्या म्हणजे प्रश्न 14च आहे ना. येस. सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था म्हणजे CSO 2005-6चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. मला सांगा रे, 2014ला आपला आधारभूत वर्ष कोणता असेल? सांगा कोणता असेल? सांगा 2014ला आपला आधारभूत वर्ष कोणतं असेल? 2004-5. कारण हे आपण स्वीकारलं होतं 10ला. आणि 2015 नंतर आपण कोणतं स्वीकारलं? 11-12. म्हणजे 2014ला आपलं आधारभूत वर्ष कोणतं असेल? सांगा 2004-5. बघा प्रश्न कसा विचारला, 2004-5. ओके. मग आम्हाला सांगा हे विधान तुमचं बरोबर आहे का? नाही. 2014 साली केंद्रीय सांख्यिकी संस्था 2004-5 या वर्षाचा आधारभूत वर्ष म्हणून वापर करत होते. दुसरं उदाहरण, याच्या पूर्वी 2000-2001 हे आधारभूत वर्ष होतं. नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं 2004-5 पूर्वी 1999-2000 हे आधारभूत वर्ष होतं. कळतंय? म्हणून आपलं हे पण विधान जे आहे तर ते चूक आहे. आपल्याला विचारलेलं आहे योग्य विधान कोणतं? मग योग्य विधान कोणतं आहे? केवळ अ, केवळ ब, अ आणि ब दोन्ही, आणि अ व दोन्ही नाही. आपलं उत्तर आहे दोन्ही नाही. कारण इथं पाहिजे होतं 4-5 आणि इथं पाहिजे होतं 1999-2000. कळतंय? मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला आधारभूत वर्ष म्हणजे काय हे अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आलं. आधारभूत वर्ष म्हणजे काय हे डिटेल नसेल कळालं, पण आतापर्यंत कोणते कोणते आधारभूत वर्ष होते, ते आपण कधी स्वीकारले, 2 समित्यांचे किंवा 2 व्यक्तींचे नावं लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत? हा झाला फॅक्च्युअल डेटा. आता थोडस आपण इकॉनॉमिक्स शिकण्याचा प्रयत्न करूयात. काय शिकण्याचा प्रयत्न करूयात? इकॉनॉमिक्स. मग सर आतापर्यंत तुम्ही काय सांगत होते? तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, परत सांगतो, रट्टा मारून इकॉनॉमिक्स करणं म्हणजे आपण खोल दरीत उडी मारण्यासारखं. जर इकॉनॉमिक्स हा आवडता विषय बनवायचा असेल, इकॉनॉमिक्स मध्ये मार्क्स मिळवायचे असेल, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जर कॉन्सेप्ट क्लिअर, तर तुम्हाला फॅक्च्युअल डेटाची पण गरज नाही. तुम्ही बसल्या बसल्या अनालिसिस करू शकता. अरे हे असं नाही, असं असं नाही, असं ती बुद्धी फक्त तुमच्याकडे यायला पाहिजे. यासाठी तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर लागतं. क्लिअर? मग आता आपण आधारभूत वर्षाबद्दल काही महत्वाच्या कॉन्सेप्ट किंवा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. यावर आयोगाचा प्रश्न नाही येत, पण माहितीसाठी राहू द्या. आला भविष्यात तर जाता कामा नाही. मी जे सांगितलं त्यावर तुमचे प्रश्न कव्हर होतात, बिंदास राहा. आता हे मी जे सांगतोय ते महत्वाचं आहे, फक्त डोक्यात ठेवा. ओके. आता आधारभूत वर्ष म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो. मला सांगा रे, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? किंवा राष्ट्रीय उत्पन्न मी तुम्हाला जीडीपी मोजतात कसं सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये, तेच म्हणजे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. मग मी काय करतो आता, राष्ट्रीय उत्पन्न या शब्दाच्या जागी जीडीपी हा शब्द वापरतो. काय वापरतो? जीडीपी. काय वापरतो? जीडीपी. किंवा राष्ट्रीय उत्पन्न काही पण वापरू शकतो, कारण बहुतेक देश जीडीपी नुसारच आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतात. बरं जाऊ द्या, राष्ट्रीय उत्पन्नच वापरतो. चला सांगा, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? की एखाद्या ठराविक कालावधी म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च किंवा एका आर्थिक वर्षात त्या देशामध्ये किती वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या गुणिले त्यांच्या किमती, म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. साध्या सोप्या सरळ भाषेत 100 पेन उत्पादन झाले असेल, प्रत्येक पेनाची किंमत 1 रुपया असेल, तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती? 100 रुपये. साध्या सोपं सरळ एकदम. ओके. पण मित्रांनो,
आधारभूत वर्ष हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना गृहीत धरलं जातं. मी तुम्हाला मागे सांगितलं CSO राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आधारभूत वर्षाचा वापर करते. मग कसा केव्हा? तर बघा मित्रांनो, एखाद्या देशाचं खरं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी, समजून घ्या व्यवस्थित, एखाद्या देशाचं खरं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आधारभूत वर्षाचा उपयोग केला जातो. मग सर, एखाद्या देशाचं खरं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आधारभूत वर्षाचा उपयोग केला जातो, याचा अर्थ असा आहे का की एखाद्या देशाचं खोटं राष्ट्रीय उत्पन्न पण असू शकतं? तर असू शकतं, किंवा खरं नसतं. त्याला खोटं पण नाही म्हणणार, पण खरं नसतं असं म्हणतोय. आलं लक्षात? सर असं कसं? ते तुम्हाला पुढे मी सांगतो. मग एखाद्या देशाचं खरं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आधारभूत वर्षाचा विचार घ्यावा लागतो किंवा आधारभूत वर्ष जाहीर करावे लागतात. एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात खरी वाढ किती झाली हे पाहण्यासाठी आधारभूत वर्षाचा उपयोग घ्यावा लागतो, आधारभूत वर्षाचा आधार घ्यावा लागतो. कसा? मला सांगा मित्रांनो, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सपोज या वर्षी 100 रुपये आहे, पुढच्या वर्षी ते 100च आहे का? राहील का? नाही, जास्त होऊ शकतं, 150 होऊ शकतं, 200 होऊ शकतं. म्हणजे मित्रांनो, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे वाढतच असतं, पण याच्यापैकी नेमकं खरी वाढ किती झाली, एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात खरी वाढ किती झाली हे पाहण्यासाठी आधारभूत वर्षाचा उपयोग केला जातो. मग मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे 2 प्रकारे वाढू शकतं. म्हणजे या वर्षी जितकं आहे त्यापेक्षा दुसऱ्या वर्षी जास्त होऊ शकतं. हे 2 गोष्टीमुळे होऊ शकतं. एक तर काय मित्रांनो, त्या देशामधल्या वस्तू व सेवेचं, ज्या देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झाला, या वस्तू आणि सेवेचे उत्पादन वाढल्यामुळे, लक्षात घ्या व्यवस्थित, उत्पादन वाढल्यामुळे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकतं. ऑब्वियस, या वर्षी 100 वस्तू निर्माण झाल्या आणि पुढच्या वर्षी 200 वस्तू निर्माण झाल्या, उत्पादन वाढलं, राष्ट्रीय उत्पन्न नक्की वाढेल. पण अजून एक कारणामुळे एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकतं, ते म्हणजे त्या देशातल्या वस्तू व सेवेच्या किमती वाढल्यामुळे. लक्षात घ्या व्यवस्थित, मी खूप महत्वाची माहिती सांगतो मित्रांनो. किमती वाढल्यामुळे म्हणजे एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात 2 कारणामुळे वाढ होऊ शकते. एक कोणतं सांगा रे? एक वाढ आहे, त्या देशात जर वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढलं तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं असा अर्थ होतो. किंवा त्या देशाच्या जर वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्या तर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. कारण मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? त्या देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा गुणिले त्यांच्या किमती वाढल्या तरी राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे, आणि वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढलं तरी राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं हे आपण कधी म्हणू शकतो? खरं वाढलं, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न खरंच वाढलं का हे आपण कधी म्हणू शकतो? जर त्या देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढलं तरच. जर एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्यामुळे वाढत असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्न वाढलं नाही का चुकीचं वाढलं असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 2 प्रकारे वाढू शकतं. एक काय? वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढल्यामुळे, आणि दुसरं वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्यामुळे. पण खरं राष्ट्रीय उत्पन्न कधी वाढलं असं आपण म्हणायचं? जर त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वस्तू आणि सेवेच्या उत्पादन वाढल्यामुळे जर वाढत असेल तरच त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं असा अर्थ होतो. कळतंय? आता इकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. ऍडव्हान्स आहे, खूप ऍडव्हान्स. ओके, आता मी हे सांगण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, मी आपल्या बॅचमध्ये जीडीपी डिफ्लेटर नावाचे एक कॉन्सेप्ट घेतलेली, त्यामध्ये रिअल जीडीपी, नॉमिनल जीडीपी खूप डिटेल सांगितलेलं आहे. पण मी इतकं डिटेल तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्हाला फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या गोष्टी सांगतो. बघा मित्रांनो, आता हे तर तुम्हाला कळालं. ओके, समजून घ्या. आता आपण असं समजूयात, 2001 मध्ये उदाहरण घेतो आपण. 2001 मध्ये आपण एकूण आपलं भारताचं उदाहरण घेऊया, भारत देशाचा. 2001 मध्ये आपण आपल्या देशात एकूण 100 वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या. किती सांगा रे? 100 वस्तू सेवा निर्माण झाल्या. कधी? 2001 ला. आणि प्रत्येक वस्तूची किंमत जी आहे तर ती 1 रुपया होती. प्रत्येक वस्तूची किंमत किती होती? 1 रुपया. मग मला सांगा 2001 या वर्षीचं आपलं राष्ट्रीय उत्पन्न किती? सोप्या भाषेत सांगतो की आपला जीडीपी किती? 100 गुणिले 1 किती रे? 100. 100 रुपये हा झाला आपला 2001चं राष्ट्रीय उत्पन्न किंवा 2001चा जीडीपी. इथपर्यंत क्लिअर? ओके. आता आपल्याला काय वाटलं माहिती आहे? भारत सरकारला काय वाटलं किंवा सीएसओ ला काय वाटलं? आता एनएसओ आहे, पहिल्यांदा सीएसओ होती. काय वाटलं सीएसओ ला किंवा एनएसओ ला? आता वाटलं की 2001 जे वर्ष आहे, या वर्षातल्या ज्या वस्तू आणि सेवेच्या किमती आहे या सर्वसामान्यांना परवडतील अशाच आहे, या किमतीमध्ये जास्त चढउतार झालेली नाहीयेत, या किमती सोयीस्कर आहेत असं राष्ट्रीय उत्पन्न मोजणाऱ्या संस्थेला वाटलं. म्हणून तिनं काय केलं? 2001 ला आधारभूत वर्ष म्हणून गृहीत धरलं. लक्षात घ्या व्यवस्थित, आधारभूत वर्ष म्हणून गृहीत धरलं.
क्लिअर? कोणाला? 2001 ला. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं 2002 मध्ये नक्कीच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होईल. आता कारण काही दोन कारणामुळे वाढ होईल. एक तर काय, जर या वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढलं तर राष्ट्रीय उत्पन्नात नक्कीच वाढ होईल, किंवा वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्या तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. ओके, पण आपण वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढल्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्न वाढलं का हे बघण्यासाठी कोणत्या वर्षाला आधार मानलं रे? 2001 ला. म्हणून याला आपण कोणतं वर्ष म्हणलं? आधारभूत वर्ष. आता ते कसं बघा, 2002 मध्ये काय झालं? आपल्या 200 वस्तूचं उत्पादन झालं. किती वस्तू? 200 वस्तू आणि सेवेचं उत्पादन झालं आणि प्रत्येक वस्तूची किंमत 2 रुपये झाली. आता मला सांगा 2002 चा आपला राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी किती? 200 वस्तू, प्रत्येक वस्तूची किंमत 2 रुपये, म्हणजे 2 दुने 4, 400 रुपये. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? पण मला सांगा रे, आपलं 2001 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती होतं? 100 रुपये, आणि 2002 मध्ये किती झालं? 400 रुपये. पण खरंच आपलं राष्ट्रीय उत्पन्न 400 झालं किंवा 300 ने वाढलं का? 100 होतं आता 400 झालं. खरंच 300 ने वाढलं का? किंवा खरंच 400 झालं का? तर नाही. का मित्रांनो सांगू का? कारण हे 400 जे वाढले ना, याच्यामध्ये किंमत, वस्तू आणि सेवेच्या किंमत वाढल्यामुळे पण काही प्रभाव पडलेला आहे, किंवा वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्यामुळे पण हे राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणून हे राष्ट्रीय उत्पन्न खरंच एवढं वाढलेलं नाही. पण आपल्याला जर खरं राष्ट्रीय उत्पन्न किती वाढलं हे जर पाहायचं असेल तर आपल्याला काय पाहावं लागेल? फक्त आणि फक्त वस्तू आणि सेवेच्या किमती किती वाढल्या, वस्तू आणि सेवेचं उत्पादन किती वाढलं. आता मला सांगा 2001 मध्ये वस्तू आणि सेवा किती वाढल्या? किती होत्या? 100. आता किती झाल्या? 200. बरोबर. 2001 मध्ये वस्तू आणि सेवेच्या किमती किती होत्या? 1 रुपये. आता किती झाल्या? 2 रुपये. पण आपण आधारभूत वर्ष कोणलं मानलेलं आहे? 2001. का? कारण याच्या किमती सोयीस्कर आहे, सर्वसामान्यांना परवडणार आहे. किंवा 2001 नंतर आता कशा प्रकारे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार आहे आणि ती वाढ खरी झाली आहे का? खरंच वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढल्यामुळेच वाढ झाली आहे का हे पाहण्यासाठी आपण कोणत्या वर्षाला आधार मानले? 2001 ला. मग काय करायचं? जर आपल्याला खरंच राष्ट्रीय उत्पन्न वाढल्यामुळे, जर खरंच आपल्याला वस्तू आणि सेवेचं उत्पादन वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं का हे जर पाहायचं असेल तर त्या वर्षाच्या जे वर्ष आहे 2002 याच्या वस्तू आणि सेवा किती झाल्या हे बघायचं, आणि या वस्तू आणि सेवेला कोणत्या किमतीनं गुणायचं? आधारभूत वर्षातल्या किमतीनं गुणायचं. म्हणजे काय? आता 200 वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या ना, आधारभूत वर्षातील वस्तू आणि सेवेची किंमत किती? 2 रुपये, म्हणजे 1 रुपया. म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न खरंच किती आहे रे? 200 रुपये. मग 100 रुपयावरून आपलं राष्ट्रीय उत्पन्न किती वाढलं? 200 रुपये. ही झाली आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातली खरी वाढ. कळतंय? खरंच 400 रुपये नाही वाढलं, किंमत वाढून राष्ट्रीय उत्पन्न वाढून काय उपयोगाचं आहे? 100च वस्तू निर्माण होतात लक्षात, आणि भरमसाठ किमती वाढल्यात, मग राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा किती दिसेल त्याला अर्थ नाही. जर आपल्याला खरं राष्ट्रीय उत्पन्न किती वाढले हे पाहायचं असेल तर आपल्याला कोणत्या तरी वर्षाचा एक आधार घ्यावा लागेल, त्या वर्षाला आधारभूत वर्ष म्हणून गृहीत धरावं लागेल. आणि आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या वस्तू आणि सेवा जे आहे तर त्याला गुणिले आधारभूत वर्षातल्या किमती करायच्या. मग आधारभूत वर्षातल्या किमती विचारात घ्यायच्या आणि पुढं वस्तू आणि सेवेचं आता मग बघा, जर आपण आधारभूत वर्षाच्या किमती विचारात घेतल्या तर आपलं राष्ट्रीय उत्पन्न केव्हा वाढेल? तेव्हाच वाढेल ज्या वेळेस आपल्या वस्तू आणि सेवा वाढतील तेव्हाच. आणि तेव्हाच समजेल किंवा तेव्हाच आपण गृहीत धरलं जाईल की खरं राष्ट्रीय उत्पन्न आपलं वाढत आहे. किमती वाढून राष्ट्रीय उत्पन्न वाढून काहीच उपयोग नाही. अशा प्रकारे आधारभूत वर्षाचा उपयोग केला जातो. अजून तुम्हाला सांगतात, हे मी तुम्हाला सोप्या भाषेत करून सांगितलं, आता इकॉनॉमिकच्या भाषेत सांगतो तुम्हाला. जीडीपी डिफ्लेटर नावाचा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. थोडंसं 1 मिनिट घेतो आणि आपण मग थांबूयात. बघा, जीडीपी डिफ्लेटर यालाच जीडीपी अवस्थितिक असं पण म्हणतात मराठीत. याच्यानुसार 2 प्रकारचे जीडीपी असतात. जीडीपी डिफ्लेटर हे मी फक्त माहिती सांगतो. 2 प्रकारचे जीडीपी असतात, एक रिअल जीडीपी आणि दुसरा असतो नॉमिनल जीडीपी. आता ही कॉन्सेप्ट डिटेल एक्सप्लेन करताना आधारभूत वर्षाचा उपयोग कसा केला जातो हे डिटेल समजतं. कळतं मी तुम्हाला काय? पण हे मी इथं एक्सप्लेन करत बसलो नाही. म्हणजे बऱ्याच जणांना वाटू शकतं ना सर ती हे पण सांगायचं असतं, काही विशेष जाणकार असतील बघणारे तर त्यांना मी हे सांगतो, हे मी बॅच मध्ये डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. पण मी इथं तुमचा वेळ घेऊ इच्छित नाही, कारण मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मला तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे सांगायच्या आहेत. क्लिअर? आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला आपल्या या लेक्चरमध्ये कमीत कमी मी 10 प्रश्न कव्हर केलेले आयोगाचे, आणि इथून पुढे येणारे पण सगळे प्रश्न कव्हर केलेले आहे या मुद्द्यावर. राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय हे व्यवस्थित कळालं असेल. आणि त्यानंतर दुसरं काय सांगा रे, आधारभूत वर्ष कोणते कोणते होते तो प्रश्नही सुटला असेल, आणि आधारभूत वर्षाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. समजल्या असेल आनंद, नसेल समजल्या टेन्शन घेऊ नका, तुमचा प्रश्न मागेच सुटतोय.
क्लिअर? मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. आवडत असेल तर मित्रांनो शेअर करायला विसरू नका. आवडलं तर लाईक पण करायला विसरू नका. आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.